लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गावोगावी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणास पाठिंबा। शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचा उपोषणास पाठिंबा। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात हिवरा या गावामध्ये नागनाथ गुंडाळे, गजानन खैरे, उत्तम नादरे, विठ्ठल नादरे, संतोष वेटकर, सोपान बेटकर, दिगंबर नागरे, मोहन नागरे हे मराठा समाजासाठी ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून उपोषणासाठी बसले आहेत। त्यांचे उपोषण सुरू असून त्यांची मागणी ही सर्व मराठा समाजांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आहे। उपोषणस्थळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी हिवरा गावाला जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी संपूर्ण पाठिंबा देत आहेत। तरी महाराष्ट्र शासनाने सर्व मराठा बांधवांची उपोषणकर्त्यांची दखल घेऊन मराठा समाजाला योग्य न्याय देऊन आरक्षण द्यावे या भूमिकेने उपोषणस्थळी जाऊन पाठिंबा दर्शवत आहेत। यावेळी अविनाश नवघरे, केशव कदम, राम भालेराव इत्यादींची उपस्थिती दिसून आली। सहकारी मित्र नागनाथ गुंडाळे गेले 3 दिवस झाले हिवरा या गावी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून उपोषण करत आहे। साहजिकच मराठ्याचे संघर्ष योद्धे आदरणीय मनोज जरांगे यांच्या माध्यमातून आज मराठा समाज पूर्ण जागृत झालेला आहे आरक्षणाच्या संदर्भात। त्या धर्तीवर आज ग्रामीण भागातसुद्धा समाजामध्ये बरंच परिवर्तन घडले। तसं या तरुणांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा राग आज व्यक्त होत आहे की समाजाला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे, समाजाला कुठेतरी आरक्षण भेटायला पाहिजे। या धर्तीतून आज आमचा नागनाथला इथं उपोषणाचा त्यांनी निर्णय घेतला। साहजिकच समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आज पूर्ण समाजातील युवक हा पुढे येत आहे। निश्चितच ही गोष्ट चांगली आहे, परंतु मला युवकांनासुद्धा एक सांगायचं की बाबा दादा आपले एका जागी बसलेले आहेत उपोषणाला, आपण त्यांना प्रोत्साहन देऊ। साहजिक आपली भावना सगळी चांगली आहे, समाजासाठी आहे, परंतु आपण सर्व एकजुटीने आहे तर निश्चितच समाजाला आपल्याला यश येण्याबाबत कोणी रोखू शकणार नाही। भविष्य काळात येत असेल तर आपण अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे नियोजन लावून एक समाजाला एकवट करून हे आरक्षण कसं मिळेल त्या संदर्भातसुद्धा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे। आणि मी आज नागनाथला पूर्ण पाठिंब्यासहित आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशी आज या ठिकाणी मी कळेल। जय जिजाऊ, जय शिवराय। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र, पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर।